ज्युपिटर हॉस्पिटल येथे रविवारी 22 फेब्रुवारी रोजी 88 बालकांची नोंदणी करून त्यांची मोफत 2D इको तपासणी करण्यात आली। तर काही मुलांचे इलाज सुरू करण्यात आलेत। यावेळी मुलांसोबत शिवसेना सचिव संजय मोरे यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे। प्राथमिक तपासणीनंतर ज्यांच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान होईल त्या बालकांवरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच रुद्रांश शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्री दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हे मोफत आरोग्य शिबिर पार पडले। या शिबिरामध्ये शिवसेना सचिव संजय मोरे, ठाणे, उल्हासनगर व कल्याण येथील महापौर तसेच आरोग्य दूत फाउंडेशनचे मंगेश चिवटे यांची उपस्थिती लाभली। प्राथमिक तपासणीनंतर हृदयाला छिद्र असल्याचे निदान झालेल्या बालकांची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच विविध ट्रस्टच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे। शिवसेना मेडिकल AID सेलच्या पुढाकारातून दरवर्षी अशा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं। आतापर्यंत 5000 पेक्षा अधिक बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष गेल्या 10 वर्षापासून सातत्याने कार्यरत आहे आणि हा वैद्यकीय रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे मंत्र मानून माननीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना झाली आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदीय साहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, शिवसेनेचे आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री यांना पहिल्यापासून मदत करण्याची आवड आहे आणि तो जो समाजसेवेचा यज्ञ गुरुवर्य धर्मवीर आनंदीय साहेब सातत्याने तेवढ ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो 80% समाजकारण 20% राजकारणाचा मंत्र दिला आहे त्याचं तंतोतंत पालन करणारे आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्ष आमचे मित्र मंगेशजी चिवटे हे पूर्णपणे आरोग्यसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि ठाण्यातून सुरू झालेला हा वैद्यकीय मदत कक्ष हा म्हणता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आहे आणि एकही असा तालुका नसेल ज्याच्यामध्ये वैद्यकीय मदत कक्ष नाही आहे आणि अशा सगळ्या शाखा चालू करून त्यांनी प्रत्येक येणारा रुग्ण हा कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे याच्याकडे लक्ष न ठेवता येणाऱ्या रुग्णाला मदत झाली पाहिजे ह्या भावनेतून मंगेशजी चिवटे यांनी काम केलेलं आहे आणि आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि लोकप्रिय खासदार कल्याणचे आपले डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश चिवटे आणि यांची सर्व टीम सातत्याने ह्या महाराष्ट्राला सेवा देण्याचं काम करते आणि हा म्हणता 10 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं त्याचं वटवृक्षात कधी रूपांतर झालं आम्हाला कळालं पण नाही आणि सगळीकडून आज शिवसेना वाढीसाठी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तो वैद्यकीय कक्षाचा हे आम्ही नम्रपणे सांगू शकतो आणि खरोखरच साहेबांनी सांगायचं आणि ह्या टीमने करायचं हा एक पायंडा पडलेला आहे आणि मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण काय येणारा रुग्ण जाताना हसतच गेला पाहिजे त्याला मदत झालीच पाहिजे या भावनेतून पूर्ण मध्ये ठाणा असू द्या, मुंबई असू द्या, महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला रुग्ण आल्यानंतर त्याला सेवा देण्याचं काम करायचं आहे आणि शिंदे साहेबांनी तर आपण बघताय ठाण्यामध्ये आणि इतरत्र ठिकाणी कॅशलेस सेवा म्हणजे रुग्ण यायचा आणि एकही रुपया न खर्च करता औषधासहित त्यांना पूर्णपणे रुग्णांना सेवा देण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणूनच या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो। आपण घेतलेलं कार्य एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना अभिप्रेत असलेलं कार्य आपल्या टीमचं असंच भरत जावं आणि कोणीही रुग्ण नाराज होऊन जाता कामा नये। रुग्ण आणि रुग्णांचे पालक हे मनापासून आनंदी होऊन गेले पाहिजे, आपल्याला आशीर्वाद देऊन गेले पाहिजे तरच आपण वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य धर्मवीर आनंदीय साहेब यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणीतून चालणारे आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अभिप्रेत असलेलं काम आपण उभं करूया हीच आजच्या दिवशी मी मंगेशजी चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो। असंच कार्य आपण पुढे करत आहोत।
आणि आमची ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या त्या वेळेला आपण हाक मारा, आम्ही वोट दिल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या शिवसेनेचं मनापासून